मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन यांचा तिसरा नियम सांगतो, एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजेच प्रत्येक क्रियाला तेवढीच आणि विरुद्ध प्रक्रिया मिळते. पण हा नियम फक्त भौतिक विज्ञानापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाला आणि भाग्यालाही लागू होतो. आपण ज्याला नशीब म्हणतो ते खरं आपल्या कर्माचं अल्गोरिदम असतं. आजपासून 400 वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात असा डेटा मांडला आहे, जो आजच्या क्वांटम फिजिक्स आणि सायकॉलॉजीला तंतोतंत लागू होतो. यमदंड म्हणजे काय, कर्माचा हिशोब कसा होतो आणि आपल्या अवगुण आपल्याच DNA वर काय परिणाम करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून या अभंगाचं निरूपण करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या मेंदूचे दरवाजे उघडणारा ठरेल. विषयात शिरण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला विज्ञान अध्यात्म याची सांगड आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलचे मेंबर्स घेऊ शकता. जॉईन बटन दाबून तुम्ही विशेष बॅजेस मिळू शकता. तसेच तुमच्या आवडीनुसार सुपर थँक्सच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य करून या संशोधनात्मक कार्याला हातभार लावू शकता. जर तुम्हाला हे विचार तर्कसंगत वाटत असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग आता सुरुवात करूया तुकोबांच्या विज्ञानाचा प्रवास. ना संधी अवगुण वर्मे मानी तसे सीन, भोग देता करीते काही फुटता यमदंड डोई. पाप पुण्य झाडा देता तेथे मोठी पेढा, तुका म्हणे बोला माझ्या सिनीती विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात, न संधी अवगुण म्हणजे विज्ञानाच्या भाषेत त्याला कंडिशनिंग किंवा निगेटिव्ह न्यूरल पॅथवेज म्हणतात. आपल्या मेंदूमध्ये ज्या सवयीने आपण वर्षानुवर्षे जोपासतो त्याचे घट्ट रस्ते तयार होतात. राग, मत्सर किंवा खोटं बोलणं हे अवगुण नसून ते आपल्या मेंदूतील चुकीचे सिग्नल आहेत. वर्मा आणि कोग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजेच वर्मेमानी तसे सीन. मानसशास्त्र सांगते की जेव्हा आपल्याला आपली चूक समजते तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो, ज्याला कोग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात. मर्मावर बोट ठेवलं की माणसाला राग का येतो, कारण त्याचा युगो हा धोक्यात येतो. तुकोबांनी 400 वर्षापूर्वी ठाऊक होते की माणूस सत्याचा स्वीकार करण्यापेक्षा स्वतःच्या खोट्या प्रतिमेचं संरक्षण करण्यात जास्त शक्ती वाया घालवतो. एखाद्या व्यक्ती प्रोकास्टिनेशन म्हणजेच काम पुढे ढकलणं करतोय, जेव्हा त्याला कुणी सांगतं की यामुळे तुझं करिअर संपेल, तेव्हा त्याला सीन म्हणजे त्रास होतो. तो सुधारण्याऐवजी सांगणाऱ्यालाच टॉक्झिक ठरवतो. ही मानवी मेंदूची बचावात्मक यंत्रणा आहे. यमदंड आणि लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणजे भोग देता करिता काही. महाराज म्हणतात, भोग देता करिता काही फुटता यमदंड डोई. विज्ञानात याला लॉ ऑफ कॉझॅलिटी म्हणतात. तुम्ही जी एनर्जी विश्वात सोडता तीच परावर्तित होऊन तुमच्याकडे यमदंड हा कोणीही बाहेरून मारलेला फटका नसून तो तुमच्या चुकीच्या निर्णयाचा क्युम्युलेटिव्ह रिझल्ट आहे. जेव्हा आपण चुकीचा वागतो तेव्हा कोणाला फसवतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स वाढतं. हाच खरा यमदंड. हा हार्मोन्स हळूहळू तुमच्या प्रतिकार शक्तीवर देखील हल्ला करतो, ज्यामुळे मोठे आजार उद्भवतात. जेव्हा आजार बळावतो तेव्हा माणूस विचारतो काय करू, पण विज्ञानानुसार तो परिणाम तुमच्या भूतकाळातील अनेक वर्षांचा स्ट्रेस आणि निगेटिव्ह ॲक्शनमुळे झालेला असतो. यमदंड म्हणजे निसर्गाचा एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे. कर्माचे ऑडिट आणि डेटा सायन्स म्हणजे पाप पुण्याचा झाडा देतात मोठी तीच पिढा. आजच्या भाषेत झाडा म्हणजे बिग डाटा ॲनालिसिस. आपले प्रत्येक कृती, विचार, शब्द हे कॉस्मिक मेमरीमध्ये स्टोअर होतात. ज्याला आपण पाप पुण्य म्हणतो हे खरं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रेडिट आहेत. जेव्हा आयुष्याच्या शेवटी डाटा प्रोसेस होतो तेव्हा आपल्या जाणीवेला कळून येते की आपण काय गमावलं. ही पीडा म्हणजे दुसरं काही नसून रिग्रेट म्हणजे पश्चाताप. मानसशास्त्रात असंच मानलं जातं की पश्चातापाची वेदना ही शारीरिक वेदनापेक्षा 1000 पटीने जास्त असते. ती थेट तुमच्या नर्वस सिस्टीमला बर्न करत असते. युनिव्हर्सल कॉन्सनेन्स म्हणजे माझ्या सिंती विठ्ठला. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बोला माझ्या सिंती विठ्ठला. विठ्ठला म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत सांगायचं युनिव्हर्सल
कॉन्सियसनेस म्हणजे किंवा 0 पॉईंट फील्ड. आपण सर्वजण एकाच ऊर्जेने जोडलेले आहोत. जेव्हा एक सेल म्हणजे माणूस आजारी पडतो किंवा चुकीचा वागतो तेव्हा संपूर्ण शरीराला म्हणजे त्याच्या ब्रह्मांडाला त्याचा त्रास होतो. ही विठ्ठलाची करुणा म्हणजे निसर्गाची आपल्याला वाचवण्याची धडपड आहे. क्वांटम एन्टँजलमेंट म्हणजे क्वांटम एन्टँजलमुळे आपण प्रत्येक कृत्याचा परिणाम या विश्वावर होत असतो. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा अभंग केवळ अध्यात्म नाही तर लाईफ सायन्स आहे. आपले अवगुण सोडणं म्हणजे आपल्या मेंदूला रिवायर करणे म्हणजे यमदंडापासून वाचायचं असेल तर आजच आपली व्हायब्रेशन बदला. तुम्हाला वैज्ञानिक निरूपण कसं वाटलं? आपण अध्यात्माकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लॉजिक शोधणाऱ्या तरुण मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची आजची कृती तुमचं उद्याचं नशीब ठरवत आहे. रामकृष्ण हरी.